कराडच्या रेकॉर्ड सकटला आणि जेव्हा लोकशाहीने ही बातमी चालवली तेव्हा पोलिसांना जाग आलेली आहे. हो आहे ना, हे महाराष्ट्रात अशा घटना घडतायत आणि मुख्यमंत्र्यांकडे त्याची माहिती नाही आहे. साहेब, लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो आता 1% निधी सर्व ज्या महिला बालकल्याण योजना आहेत तो वळवण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम हा आता इतर ज्या महिलांसाठी इतर अनेक योजना महिलांच्या त्याच्यामुळे रखडल्या आहेत. मुलांच्या आश्रमशाळांच्या सुद्धा निधीमध्ये घट करण्यात आलेली आहे. भविष्यामध्ये शिक्षणातला निधीसुद्धा कमी केला जाईल, कारण त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही थराला जाईल. जर सरकार आणण्यासाठी 50 रेडे कापू शकतात गुवाहाटीत जाऊन, तरी जनतेचे बळी घेतीलच. चला, लाडका शेतकरी मला असं वाटतं त्याच्यावरती त्या समाजाचे नेते अधिक चांगलं वक्तव्य करू शकतात. लाडक्या बहीणप्रमाणेच लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी काल. लाडका शेतकरी म्हणून करू द्या ना. याच्या आधी काही शेतकरी लाडका नव्हता कोणाचा, यांचाच लाडका आहे. त्यांनी खरं म्हणजे लाडका गद्दार ही योजना आणली पाहिजे. लाडका गद्दार, लाडका बेईमान या योजनेची गरज आहे. कारण भविष्यामध्ये त्यांचं सरकार गेल्यावर त्यांना आपल्या लाडका गद्दारांनाच घेऊन बसावं लागेल.